जो संदेश डोक्यातून येतो तो डोक्यात जातो, जो हृदयातून येतो तो हृदयात जातो. किती हृदय तयार आहेत देवाचं वचन ऐकण्यासाठी आणि आपल्या जीवनात नवीन सुरुवात करण्यासाठी. किती हृदय आज तहानलेले आहेत, तुटलेले आहेत, भुकेले आहेत देवाच्या दर्शनासाठी. आणि किती हृदय आज तयार आहे देवासाठी काहीतरी करण्यासाठी. आमेन. जे हृदय तयार आहे ते मोठं आमेन म्हणतील. या आजच्या मन्नासाठी मत्तकृषी वर्तमान याचा 7वा अध्याय आणि 7 वचन आजच्या मन्नासाठी वाचा. मागा म्हणजे मिळेल, तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी आणि उघडलं जाईल. दे बाप वाचलेलं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. चर्च, पुढील काही वेळ मी आपल्याशी आग्रहाची प्रार्थना, अखंड प्रार्थना, प्रत्येक स्थितीमध्ये प्रार्थना या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. मत्तकृषी वर्तमान याचा 7वा अध्याय आणि वचन 7 हे जर आपण बारकाईने लक्षात घेतलं, समजून घेतलं तर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायची शिकवत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या अनुयायांना, जे श्रोते आहेत, जे त्याच्या जवळ त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्या लोकांना तो प्रार्थना कशी करायची आणि प्रार्थनेमध्ये मन कसं ठेवायचं, प्रार्थनाशील जीवन कसं जगायचं, प्रार्थना योद्धा म्हणून जीवन कसं जगायचं, प्रार्थनेची स्त्री म्हणून, प्रार्थनेचा पुरुष म्हणून कसं जीवन जगायचं, याबद्दलचं शिक्षण देत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतंय की प्रभू येशू ख्रिस्त या वचनाला त्याच्या प्रियजनांना सांगत आहे की मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुमच्यासाठी सापडला जाईल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडला जाईल. ही 3 सूत्री प्रार्थना आहे. कल्पना करायची ख्रिस्त फक्त जर त्याला 1 सूत्री प्रार्थना सांगायची तर म्हटलं असतं मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. परंतु येशू ख्रिस्ताला माहीत आहे की मागत असताना मिळणार नाही. कधी कधी मागल्यानंतर किंवा मागितल्यानंतर शोधावं पण लागणार आहे. आणि मग त्या ठिकाणी तो मागा, शोधा आणि ठोका, ही जी 3 सूत्री प्रार्थना आहे ना चर्च, या 3 सूत्री प्रार्थनेबद्दल प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी शिक्षण देत आहे. आम्ही मनुष्य म्हणून हे जीवन जगत असताना या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अप अँड डाऊन आहेत. या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आजार ठरलेले आहेत, वादळं ठरलेले आहेत, संकट ठरलेले आहेत, अश्रू ठरलेले आहेत, लॉस आहे. आणि या सगळ्या स्थितीतून आपण जात असताना बऱ्याच वेळा आपण निराश होतो. बऱ्याचदा आपल्याला या निराशेतून जात असताना काय करावं कळत नाही. अनेक प्रियजन आहेत की या निराशेतून जात असताना सगळ्यात पहिले जर ते काय करतील तर प्रार्थना बंद करतात. अनेक प्रियजन आहेत या दुःखातून जात असताना, या त्रासातून जात असताना ते सगळ्यात पहिले काय करतील तर चर्च बंद करतील, देवाचं वचन बंद करतील. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की त्याच्यावर ज्यांनी विश्वास ठेवलाय, ज्यांनी त्याला आपलं जीवन दिलंय, ज्यांना येशू ख्रिस्त कळालाय, या प्रियजनांनी हर एक परिस्थितीमध्ये, मग ती दुःखाची असो, वादळाची असो, संकटाची असो, आजाराची असो, अपयशाची असो, बिझनेस लॉसमध्ये असेल, शेती लॉसमध्ये असेल, करिअर लॉसमध्ये असेल, जी काही परीक्षा आहे, जी काही समस्या आहे, देवाच्या प्रिय लेकरांनी हे कधीच विसरता कामा नाही की त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये मला प्रार्थना करायची आहे, मला प्रार्थनेत लगन ठेवायचे, मला प्रार्थनेत लगातार राहायचं आहे. कारण प्रार्थनाच आहे जी या सगळ्यातून मला बाहेर काढणार आहे. प्रार्थनाच आहे या सगळ्या परिस्थितीवर मला विजय देणार आहे. ज्याही परिस्थितीतून आपण जात आहात, ज्याही स्थितीतून आपण जात आहात, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की माझ्याकडे मागत राहा, माझ्याकडे मागा म्हणजे मी तुम्हाला देईल. आमीन म्हणा. माझ्याकडे शोधत राहा आणि म्हणजे मी तुम्हाला सापडून देईल. आणि माझ्याकडे ठोकत राहा म्हणजे मी तुमच्यासाठी उचित वेळेमध्ये, योग्य वेळेमध्ये उघडल्याशिवाय राहणार नाही. या वचनाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर या वचनाचा सारांश जो आहे मत्ती 7 आणि वचन 7चा हाच आहे मंडळीसाठी की मंडळीने कधी केली प्रार्थना, कधी नाही केली प्रार्थना. मूड आला प्रार्थना केली, मूड गेला प्रार्थना नाही केली. आनंदात प्रार्थना केली, दुःखात प्रार्थना बंद केली. दुःखात प्रार्थना केली, आनंदात प्रार्थना बंद केली. संकट आलं प्रार्थना केली, संकट गेलं प्रार्थना थांबवली. या प्रकारचं सूत्र मंडळीसाठी नाही आणि विश्वासणाऱ्यांसाठी नाही. विश्वासणारे निवडले गेलेत, विश्वासणारे वेगळे केलेत निरंतर प्रार्थना करण्यासाठी. देवाने आम्हाला नाव घेऊन बोलवलंय आमचे गुडघे त्याच्यासमोर टेकण्यासाठी, त्याचा धावा करण्यासाठी, त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी बोलत राहण्यासाठी. एका भावाचा मला फोन आला. त्यांनी मोबाईलवर आपला मेसेज पाहिला. आता म्हटलं पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, मला जगण्यात मजा नाही आहे, मला आत्महत्या करूशी वाटते. मी अनेक सेवकांना फोन केला आहे,
मी अनेक वेळा चर्चला गेलो, आता मी चर्चला पण जात नाही आणि आता मी बायबलही वाचत नाही आणि आता मी प्रार्थना पण करत नाही. माझ्या जीवनात काहीच उरलं नाही, कारण माझा बिझनेस लॉस झाला आहे आणि माझ्यावर खूप मोठं कर्ज आहे. हे सगळं तो बोलत असताना मी त्या भावाचं ऐकून घेतलं आणि मग मी त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. त्याला म्हटलं, भावा तुझं हे सगळं ऐकून माझं मन खरंच तुटलं आहे, मी तुझ्याबरोबर आहे, परंतु माझ्याकडे गुड न्यूज तुझ्यासाठी ही आहे. ह्या ज्या स्थितीतून तू जात आहेस ना, मी ती गुड न्यूज तुला सांगतो, तू जी बंद केलेली प्रार्थना आहे ना तिला परत सुरू कर. तू ज्या बंद केलेल्या प्रार्थना आहे ना त्या परत चालू कर. या ज्या समस्या तुला मोठ्या दिसत आहे, हे जे कर्ज तुला मोठं दिसत आहे, हे जे वादळ तुला मोठे दिसतात, हे कधी छोटे होतील आणि कधी संपून जातील तुला कळणार नाही. आजपासून तुझी प्रार्थना सुरू झाली पाहिजे आणि तू प्रार्थनेत वेळ घालवला पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये एक भाऊ मुंबईने या ठिकाणी आला आणि त्या भावासंग या ठिकाणी काही वेळ मी वेळ घालत असली गोष्ट माझ्या लक्षात आली की हा जो भाऊ आहे खूप परेशानीमध्ये आहे. हा नेहमी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून संदेश ऐकतो आणि या ठिकाणी मी ज्यावेळेस त्याला वेळ देत होतो, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यागो त्यांना हे सांगितलं की ब्रदर, तुम्हाला प्रार्थनेत वेळ घालवायचा आहे, तुम्हाला देवाच्या वचनात वेळ घालवायचा आहे. तो म्हणला, पास्टर मी पूर्वी खूप प्रार्थना करायचो, मी पूर्वी खूप देवदेव करायचो, चर्चला जायचो, आता हे काहीच करत नाही. ज्या स्थितीत तुम्ही अशा परिस्थितीमध्ये येत आहे जिथं तुमच्या प्रार्थना होत नाही आहे, जिथं तुम्ही देवाशी बोलू शकत नाही आहे, जिथं तुम्ही देवाचं वचन वाचू शकत नाही आहे, जिथं तुम्ही चर्चमध्ये इन्व्हॉल्व होऊ शकत नाही आहे, वेळेला महत्त्व देऊ शकत नाही, नाईट प्रेयरमध्ये नाही, फास्टिंग प्रेयरमध्ये नाही, देवाच्या कामात नाही, लक्षात घ्या तुम्ही ती त्रिसूत्रीची प्रार्थना आहे त्याच्यापासून फार लांब आहे आणि तुमचं जीवन जे आहे ते प्रार्थनाहीन झालेलं आहे, प्रार्थनेशिवाय झालेलं आहे. आणि अशा लोकांना देवाकडून कधीच काही मिळत नाही. त्यांचं आयुष्य पुढं निघून जातं. स्थळांसाठी प्रार्थना करत असतात, कामासाठी प्रार्थना करत असतात, घरासाठी प्रार्थना करत असतात, पवित्र आत्म्याच्या दानासाठी प्रार्थना करत असतात, प्रभूमध्ये वाढावं म्हणून प्रार्थना करत असतात. जर सेवक मला ऐकत असतील चर्चच्या वाढीसाठी प्रार्थना करत असतात, नऊ गिफ्ट वरदानं मिळावं म्हणून प्रार्थना करत असतात, देवाने नवीन गोष्टी माझ्या जीवनात कराव्यात म्हणून प्रार्थना करत असतात. पण या ज्या प्रार्थना आहे या प्रार्थनेमध्ये निरंतरता पाहिजे, यामध्ये अखंडता पाहिजे, याच्यामध्ये सातत्य पाहिजे. अनेक जण निराश आहेत, अनेक जणांना असं वाटतं आता काही होणार नाही, अनेकांना असं वाटतं सगळं काही संपलं आहे. मी आपल्याला देवाचा दास या नात्याने माझ्या प्रभूने त्याच्या शिष्यांना, त्याच्या अनुयायांना जे त्रिसूत्री प्रार्थना शिकवली आणि जी आग्रहाची प्रार्थना शिकवली, जी अखंड प्रार्थना शिकवली, जी निरंतर प्रार्थना शिकवली, आज ती तुमच्याकडे घेऊन येत आहे. चर्च जर संजीवन पाहिजे ना, आम्हाला प्रार्थनेत वाढावं लागेल. जर घरामध्ये बदल पाहिजे ना, आम्हाला प्रार्थनेत वाढावं लागेल. जर लेकरांच्या जीवनात बदल पाहिजे, आम्हाला प्रार्थनेत वाढावं लागेल. जर बिझनेसमध्ये बदल पाहिजे, आरोग्यामध्ये बदल पाहिजे, करिअरमध्ये बदल पाहिजे, आम्हाला प्रार्थनेत वाढावं लागेल. जर मंडळीमध्ये बदल पाहिजे, जर आम्हाला संजीवन पाहिजे, वाढ पाहिजे, हो फ्युचरमध्ये आणि फ्युचरच्या गोष्टीमध्ये जर आम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तर एकच मार्ग आहे, दुसरा तिसरा मार्ग नाही, वाकडा तिकडा मार्ग नाही. देवाच्या मुलींनो, देवाच्या मुलांनो, मी आपल्याला उत्तेजन देतो, लक्षपूर्वक ऐका, काळजीपूर्वक ऐका. कुठल्या प्रकारच्या जगातल्या गोष्टीने ते मार्ग सरळ होणार नाही, पैशाने ते मार्ग सरळ होणार नाही, शिक्षणाने ते मार्ग सरळ होणार नाही, जगातल्या इन्फ्लुएन्सने ते मार्ग सरळ होणार नाही. आमचे मार्ग सरळ करणारं जर काय असेल तर ती लगातार प्रार्थना, लगातार प्रार्थना, लगातार प्रार्थना. अनेक लोक आहेत जगातल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतील, पण जस प्रार्थना करायची ते फुसून जातील. प्रार्थना ही जेवढी सोपी गोष्ट आहे, प्रार्थना तेवढीच अवघड गोष्ट आहे. प्रार्थना ही जी जेवढी साधारण गोष्ट आहे, प्रार्थना तेवढीच असाधारण गोष्ट आहे. आणि म्हणून आज हा संदेश आपल्याकडे येत असताना माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की या मंडळीमध्ये देव प्रार्थना योद्धे तयार करो. देवाच्या शब्दासाठी आमेन बोला. या मंडळीमधून जे हा संदेश ऐकत आहे, देव त्यांच्यामध्ये प्रार्थनेचा आत्मा तयार करो, प्रार्थनेची चिकाटी तयार करो, प्रार्थनेचं धाडस तयार करो, प्रार्थनेचा आवेश तयार करो, प्रार्थनेची भूक आणि तहान तयार करो. प्रार्थनेशिवाय काही नाही. चर्च जेवढे प्रार्थनेशिवाय जगत असतील, मी आपल्याला उत्तेजन देतो. होय आपण आजारातून जात असाल, प्रार्थना तर करून पहा. होय आपण निराशेतून जात असाल, प्रार्थना करून तर पहा. होय आपण पापात पडलेले असाल, व्यसनामध्ये गुंतलेले असाल, आपल्याला कोणीच उरलेलं नसेल, कदाचित आपल्याला धोका दिलेला असेल, प्रार्थना तर करून पहा. सगळं बदलून जाईल, सगळं चेंज होईल. कारण मागा म्हणजे मिळणार आहे, शोधा म्हणजे सापडणार आहे आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाणार आहे. बोले येशू मसीह की. आपल्या शेजारच्याला सांगा, निरंतर प्रार्थना करा. ही जी निरंतर प्रार्थना आहे ना, या प्रार्थनेमध्ये भूक, तहान आणि आग्रह महत्वाचा आहे. आपल्यापैकी अनेक जण म्हणतील, मी खूप काळ झाला प्रार्थना करत आहे, माझ्या कंटिन्यू प्रार्थना चालू आहे, मला काही बदल दिसला नाही. मला आपल्याला सांगू द्या, माझ्या देवाचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागलेले आहेत.
माझ्या देवाची दृष्टी तुमच्या त्या आग्रहाकडं, तुमच्या त्या धाव्याकडं, तुमच्या त्या अश्रूकडं आणि तुमच्या त्या प्रार्थनांकडे लागेल. 1 पेत्राचं पुस्तक 3 अध्याय आणि वचन 12 त्याने असं म्हटलं, परमेश्वराचे नेत्र जे आहेत ते धार्मिकावर आहेत आणि त्याचे कान जे आहेत ते त्यांच्या हाकेकडे आहेत. वाचा. कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानावर असतात व त्याचे कान आणि त्याचे कान त्यांच्या विनंत्याकडे असतात. प्रिय बहिणींनो, प्रिय भावांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या विनवण्या आपण करत आलेल्या आहात, ज्या प्रार्थना आपण करत आलेल्या आहात, जे अश्रू आपण ढाळत आलेले आहात, जो देवाचा धावा रात्रंदिवस आपण करत आलेले आहात, त्याला थांबू नका, त्याच्यात मागं पडू नका. प्रार्थना करणं कधीच थांबू नका. प्रार्थना नेहमी चालू ठेवा. प्रार्थनेत वाढत राहा. पहा, तुमचं उत्तर येणार आहे, कारण देवाची नजर तुमच्यावर आहे, देवाचे कान तुमच्याकडे आहे. आणि देवाचे जे लोक आहेत ना, ते याला त्याला दाखवण्यासाठी प्रार्थना करणार नाही. देवाचे जे लोक आहेत ना, ते रोडवर प्रार्थना करणार नाही. असं शास्त्री आणि पुरुष करतात. येशू ख्रिस्ताने म्हटलं, देवाचे लोक जे आहेत ते प्रार्थनेच्या खोलीमध्ये जातील, आपले दरवाजे बंद करतील, आपले गुडघे टेकतील, आपल्या बापाचे पाय धरतील, त्याच्याजवळ रडतील, तासभर रडतील, रात्रभर रडतील, दिवसभर रडतील, महिनाभर रडतील, वर्षभर रडतील, तोपर्यंत रडतील जोपर्यंत त्यांना सापडत नाही, जोपर्यंत त्यांना मिळत नाही आणि जोपर्यंत ते शोधत नाही. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आज देवाचं वचन आपल्या दिशेने येत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, तुला लगातार प्रार्थनेमध्ये राहायचं आहे, लगातार तुला माझ्या सहवासामध्ये राहायचंय. लक्षात घ्या, आज तुम्ही आणि मी अशा जगामध्ये आलेलो आहोत की ज्या ठिकाणी या जगामध्ये सैतानी गोष्टी चालू आहेत. आता असे अनेक लोक आहेत की ते तुमच्या विरुद्ध सैतानी काम करत असतात. तुम्ही हाडाचे डॉक्टर ऐकले असतील, तुम्ही स्किनचे डॉक्टर ऐकलं असेल, तुम्ही हृदयाचे डॉक्टर ऐकले असेल, पण मी आज आणखीन एक डॉक्टर त्यात ॲड करतो. तुम्ही विच डॉक्टर कधी ऐकलं का? विच डॉक्टर म्हणजे चेटूक करणारे, विच डॉक्टर म्हणजे जादूटोणा करणारे, विच डॉक्टर म्हणजे करणे आणि वेगवेगळे जे शैतानी प्रकार आहेत ते करणारे. आणि असे हे जे डॉक्टर आहेत, असे जे तंत्रमंत्र करणारे, यांच्या टार्गेटवर सर्वात जास्त जर कोण असेल तर तो आहे पालक, ते आहे मंडळी, ते आहे विश्वासणारे, ते आहे प्रार्थना करणारे, ते आहे देवाचं राज्य वाढवणारे. आणि हे लोक तुमच्या विरोधात 24 तास कार्यरत असतात. अशा लोकांशी तुम्ही कसे झगडता? अशा लोकांना आम्ही कसा विजय मिळवू? अनेक प्रकारचे आजार तुमच्या दिशेने पाठवले जातील, अनेक प्रकारचे व्यसन तुमच्या दिशेने पाठवले जातील, अनेक प्रकारच्या अशा गोष्टी ज्याचा तुम्ही विचार केला नाही, तुमचे लेकरं डिस्टर्ब केले जातील, तुमचा फायनान्स डिस्टर्ब केला जाईल, तुमचं कुटुंब डिस्टर्ब केलं जाईल. अशा स्थितीत जर विजय पाहिजे, अशा स्थितीतून जर बाहेर यायचंय आणि अशा तंत्रामंत्रावर, वाईट गोष्टींवर जर आम्हाला त्या ठिकाणी विजय मिळवायचा आहे, तर आम्हाला प्रार्थनेत वेळ घालावा लागेल. सैतानाची स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. आपले आत्मिक नेत्र उघडा, आपले आत्मिक डोळे उघडा. या सैतानी गोष्टींमध्ये पडून जाऊ नका, त्याच्यामध्ये गुरफटून जाऊ नका. याच त्या गोष्टी ज्या मला येशूपासून दूर घेऊन जातील, याच त्या गोष्टी ज्या मला संपवून टाकतील. आणि म्हणून आपल्या प्रत्येक घरामध्ये प्रार्थना योद्धा असला पाहिजे, प्रत्येक मंडळीमध्ये प्रार्थना योद्धा असला पाहिजे, प्रत्येक सेवकामध्ये प्रार्थना योद्धा असला पाहिजे, प्रत्येक देवाच्या मुलीमध्ये आणि मुलामध्ये जर कोण असला पाहिजे तर प्रार्थना योद्धा असला पाहिजे. आणि जो प्रार्थना योद्धा आहे तो मागतोय आणि त्याच्या लक्षात येत अरे मागून मिळत नाही, तो शोधायला सुरू करतो, तो शोधतोय आणि शोधल्यावरही त्याच्या लक्षात अजून मिळत नाही, तो ठोकायला सुरुवात करतो. याचा अर्थ असा की प्रार्थना करा, याचा अर्थ असा की अश्रू ढाळा, याचा अर्थ असा की पोटाला पीळ द्या, याचा अर्थ असा की अजून मिळत नाहीये तर ठोका. आणि प्रभू बोलेल, हे व्यसन सोड, हे पाप सोड, ही उणीव सोड, आणि मग पहा संजीवन येईल, मग पहा प्रार्थनेची उत्तर येतील. जो ठोकतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला मिळते, जो खटखटवतो त्याला मिळते. कारण माझा देव हा देणारा देव आहे, आमचा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. बोले येशू मसीह की. 650 वेळा बायबलमध्ये महान प्रार्थनेचा उल्लेख आलेला आहे, 650 वेळा. आणि या 650 वेळेमध्ये 41 वेळा संत पौलाने प्रार्थनेचा उल्लेख केला आहे. या संत पौलांचे पत्र लिहिले, त्या पत्रामध्ये तो या ठिकाणी 41 वेळा प्रार्थनेचं शिक्षण देत आहे मंडळांना. मग ती करिंथ असेल, मग ती रोम असेल, मग ती तिमोथेचं पत्र असेल, थेसलोनिकेचं पत्र असेल, गलतीकाराचं पत्र असेल. संत पौल त्यांना प्रार्थनेचा व्हॅल्यू, प्रार्थनेचं महत्त्व हे पटवून देत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, 38 वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना केलेल्या आहेत. 38 पेक्षा जास्त वेळा 4 शुभवर्तमानामध्ये येशूच्या प्रार्थना आम्हाला पाहायला मिळतात. ख्रिस्ती जीवन जे आहे ना, हे ख्रिस्ती जीवन टाइमपासचं जीवन नाही आहे. आराधना करणं सोपं आहे, वाजवणं सोपं आहे, चर्चला हजेरी लावणं सोपं आहे, परंतु प्रार्थनेत वेळ घालवणं कठीण आहे. नाईट प्रेयरमध्ये येणं कठीण आहे, बुधवारच्या प्रार्थनेत येणं कठीण आहे, शुक्रवारच्या प्रार्थनेत येणं कठीण आहे, देवाच्या वचनात वेळ घालवणं कठीण आहे. आणि या स्थितीतून अनेक जण जात असतात आणि ते त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये हरलेलं जीवन जगत असतात.
पवित्र आत्म्याचा अभिषेक नाही, पवित्र आत्म्याचा स्पर्श नाही, प्रार्थनेचा आवेश नाही, वचनाचा आवेश नाही, सदान कदा 12 वाजलेले चेहऱ्यावर, सदन कदा अपयशी जीवन, सदन कदा जगातला सर्वात कष्टी व्यक्ती तोच, त्याच्याच पाठीवर सगळं जग आहे जो प्रार्थनेत नाही आहे आणि जो देवाच्या सहवासात नाही. नावाचा ख्रिस्ती असेल, प्रभोजन घेणारा असेल, चर्चला येणार असेल, पण जर प्रार्थना नाही आहे तर तो ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या नजरेमध्ये मृत झालेला आहे आणि तो संपलेला ख्रिस्ती व्यक्ती आहे. शास्त्रामध्ये आम्हाला अनेक महान प्रार्थना पाहायला मिळतात. आम्ही पाहतो नोहाची प्रार्थना, देवाने त्याला पुरातून वाचवल्यावर त्याने देवाला प्रार्थना केली. जे अब्राम, इसाक, याकोब हे नाव आपल्या प्रत्येकाच्या प्रार्थनेत असतं. हे अब्राम, इसाक, याकोब असेच नाही बनले, हे प्रार्थनेचे माणसं होते. याने प्रार्थनेत जीवन दिलं. याबेसची प्रार्थना, याबेस हा शापित होता, त्याच्या आईनेच त्याचं नाव तसं ठेवलं होतं, पण याबेसने प्रार्थना केली आणि देवाने त्याची एक एक मागणी पूर्ण केलेली आहे. दाविदाच्या प्रार्थना तर आमच्या रोल मॉडेल असल्या पाहिजे. जर आम्ही प्रार्थनेत कमी पडलेलो आहोत तर जास्तीत जास्त दाविदाचे स्तोत्र वाचा, जास्तीत जास्त दाविदाचं जीवन वाचा. पहा, तुमचं प्रार्थनेचं जीवन वाढल्याशिवाय राहणार नाही. दावीद हा अनेक वेळा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. दावीद हा प्रार्थनेचा माणूस होता आणि आम्हाला पाहायला मिळतं हा जो दावीद आहे याच्या जीवनामध्ये अनेक प्रार्थना केलेल्या आहे. हे जे स्तोत्र आहेत हे प्रार्थनेचे स्तोत्र आहेत. आणि आम्हाला पाहायला मिळतं जर दानिएलाची प्रार्थना तुम्ही पाहिली तर हा दानिएल दिवसातून 3 वेळा प्रार्थना करणारा होता. हा जो दानिएल आहे हाच दानिएल होता ज्याने सिंहाचे तोंड बंद केले. आम्ही येशूचं जीवन पाहतो, स्वतः येशू ख्रिस्त हा प्रार्थनाशील होता आणि येशूच्या जीवनामध्ये आम्हाला जिकडे तिकडे प्रार्थना पाहायला मिळतात. जर तुम्ही येशूचं जीवन चरित्र वाचलं, येशू रात्र प्रार्थना करायचा, येशू ख्रिस्त पहाटचा प्रार्थना करायचा, येशू ख्रिस्त संध्याकाळी प्रार्थना करायचा, येशू ख्रिस्त दिवसा प्रार्थना करायचा. जिथं येशूला वेळ मिळेल हा माझा येशू प्रार्थनेत वेळ घालवायचा. मी आपल्या समोर हे सगळं का ठेवत आहे? चर्च प्रार्थनेशिवाय शत्रू कधीच हारणार नाही, प्रार्थनेशिवाय आजार बरे होणार नाही, प्रार्थनेशिवाय व्यसन जाणार नाही, प्रार्थनेशिवाय लेकरं बदलणार नाही, प्रार्थनेशिवाय चर्च वाढणार नाही, प्रार्थनेशिवाय शाप तुटणार नाही, प्रार्थनेशिवाय जीवन बदलणार नाही, प्रार्थनेशिवाय संजीवन येणार नाही. प्रार्थनाच आहे जी सगळं बदलून टाकेल, प्रार्थनाच आहे जे सगळे बदल घडून टाकेल. आणि मी आज त्या हृदयाशी बोलतोय, आज मी त्या मनांशी बोलतोय ज्यांना प्रार्थनेची गरज आहे, ज्यांना प्रार्थनेची गरज आहे. या चर्च मी आज आपल्याला चॅलेंज करतो, प्रार्थनेची भूक आणि तहान लागू द्या, प्रार्थनेची ओढ लागू द्या, प्रार्थनेसाठी स्वतःला तलीन आणि मलिन करा. कारण प्रार्थना जी आहे ना चार्जर आहे. प्रेयर इज अ चार्जर. कितीही भारी मोबाईल असू द्या, कोणत्याही कंपनीचा असू द्या, जर त्याला चार्जिंग नाही तर तुम्हाला चार्जरची गरज पडणार आहे. आणि प्रार्थनाच आम्हाला चार्ज करणार आहे. किती लोक आमीन म्हणतील? प्रार्थना जी आहे ही चावी आहे. प्रार्थनेशिवाय कुलूप खुलणार नाही, प्रार्थनेशिवाय बंधनं तुटणार नाही, प्रार्थनेशिवाय बंद दरवाजे उघडणार नाही, प्रार्थनेशिवाय विजय मिळणार नाही, प्रार्थनेशिवाय अशक्य गोष्टी शक्य होणार नाही, प्रार्थनेशिवाय व्यसन जाणार नाही, प्रार्थनेशिवाय व्यभिचार जाणार नाही, प्रार्थनेशिवाय हळद जाणार नाही, प्रार्थनेशिवाय त्या देहावर आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण येणार नाही. किती मोठे विचार असू द्या, किती मोठे स्वप्न असू द्या, जर प्रार्थना नाही यू आर वेन. इथून जात असताना आणि हा संदेश जेव्हा टी व्ही चॅनलवर पाहत आहे, मोबाईल चॅनलवर पाहत आहे, मला देवाच्या वचनातून आपल्याला उत्तेजन देऊ द्या. प्रार्थना नावाचं चार्जर आज घ्या. आपल्या आत्मिक जीवनाच्या मोबाईलला, आपल्या आत्मिक जीवनाच्या सर्वस्वाला प्रार्थनेने चार्ज करा, प्रार्थनेने चार्ज करा. जेव्हा तुम्ही फुल चार्ज होताल ना, तुमच्या समोर कोणाचं चालणार नाही. आमेन म्हणा देवाच्या वचनासाठी. यू विल बी नॉट विक्टम बट यू विल बी विक्टोरियस. आणि म्हणून आग्रहाची जी प्रार्थना आहे, कळकळीची जी प्रार्थना आहे, अश्रूंची जी प्रार्थना आहे, धाव्याची जी प्रार्थना आहे, धीराची जी प्रार्थना आहे, या प्रार्थनेला आपल्या जीवनामध्ये आज इन्स्टॉल करा. आज आपलं जीवन प्रार्थना नावाच्या या नवीन अपडेटने अपडेट करा. पहा, तुम्ही जिथं आहात ना, देव तुम्हाला तिथं ठेवणार नाही. तुमच्यासाठी एक नवीन ठिकाण वाट पाहत आहे. तुमचे सर्वश्रेष्ठ दिवस येणार आहे. तुम्ही उंच पदात चढवल्या जाणार आहे. यू आर गोइंग टू प्रमोट. हालेलुया. युअर ड्रीम गोइंग टू फुलफिल. तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शाप तुटणार आहे. जादू मंत्र तंत्र कोणाचं काही चालणार नाही. लेकरं बाहेर येणार आहे. जीवन बदलल्या जाणार आहे. फॉर दॅट यू नीड टू प्रे अँड प्रे. हालेलुया. तरुणांनो, हा संदेश तुमच्याकडे येत असताना आय चॅलेंज यू, प्रार्थनेत वेळ घालवा, प्रार्थनेचे तरुण बना, प्रार्थनेच्या तरुणी बना. तुमच्यासाठी मोठं भविष्य वाट पाहत आहे. ज्या विधवा मला ऐकत आहे, देवाने तुम्हाला विधुरपणात ठेवलेला असताना प्रार्थना करायला विसरू नका. विधवांची प्रार्थना फार लवकर ऐकल्या जाते. ज्या आया मला ऐकत आहे, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, तुमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. जे वडील मला ऐकत आहे, जे भाऊ मला ऐकत आहे, आपल्या करिअरसाठी, आपल्या व्यवसायासाठी, आपल्या कुटुंबासाठी एकच गोष्ट आपल्याला करायची, प्रार्थना, अखंड प्रार्थना, निरंतर प्रार्थना. प्रार्थना
शत्रूचं मन बदलेल. प्रार्थना जिथं उगवत नाही तिथं उगवेल. प्रार्थना जे कधी झालं नाही ते घडवून आणेल. माझा देव म्हणतो मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडला जाईल. आमेन. बोलो येशू मसीह की. प्रार्थना हे हत्यार आहे, आणि हे हत्यार शत्रूला संपवल्याशिवाय शांत राहत नाही. प्रार्थना ही चेतना आहे, चेतना. एक जर प्रार्थना करणारा मंडळी तयार झाला तो दुसऱ्याला पेटवतो, तिसरे पेटतात, मंडळी पेटते, मंडळ्यांना पेटवते, आणि मोठं संजीवन येतं. प्रार्थनेचा इतिहास पहा, प्रार्थनेच्या स्टोरीज पहा, प्रार्थनेचं सामर्थ्य पहा. प्रार्थनेने सगळं काही बदलवून टाकलेलं आहे, प्रार्थनेने सगळं काही चेंज केलेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या प्रत्येकाला ही नित्यंत काळाची गरज जर काय असेल तर आम्हाला प्रार्थनेच्या वेळा काढाव्या लागतील, आम्हाला प्रार्थनेच्या वेळा बनवाव्या लागतील, आम्हाला प्रार्थनेची लिस्ट बनवावं लागेल, आम्हाला देवाच्या सानिध्यात जावं लागेल. या धावपळीच्या जगामध्ये, या मोबाईलच्या जगामध्ये आज जो तो जगात बिझी आहे, कोण देवाच्या पायाजवळ येणार, कोण देवाच्या पायाजवळ बसणार, आणि कोण देवाच्या पायाजवळ येऊन देवाची प्रार्थना करणार. देवाच्या प्रिय मुलींनो आणि मुलांनो, आज समस्या सुटत नाही का? तुला खूप प्रार्थनेची गरज आहे. आज आजार बरे होत नाही का? तुला प्रार्थनेची गरज आहे. आज घरात अशांती आहे का? तुला प्रार्थनेची गरज आहे. बाकीच्या गोष्टीने हे कधीच सुटणार नाही. फक्त प्रार्थना, प्रार्थना आणि प्रार्थनाच आम्हाला या गोष्टींवर विजय देणार आहे. आणि म्हणून शास्त्रामध्ये लिहिलं की प्रार्थना जी आहे ही प्रार्थना अखंड असली पाहिजे, आणि प्रार्थना जी आहे ही निरंतर असली पाहिजे. जसं आम्ही प्रार्थनेकडे येतो, आम्हाला पाहायला मिळतं प्रार्थनेमुळे इस्रायल लोकांची सुटका झाली. ज्यावेळेस ते 430 वर्ष गुलामगिरीत होते, त्यांनी देवाकडे रडून, आक्रोश करून, कळकळून प्रार्थना केली, आणि बायबल सांगतं देवाने त्यांची प्रार्थना ऐकली, मोशेला पाठवलं आणि त्यांची सुटका केली. ज्यावेळेस यहोशुवा यरीहोजवळ आला, यरीहोचे तट पडत नव्हते, यरीहोचे गड पडत नव्हते, यहोशुवाने त्याच्या लोकांनी प्रार्थना केली, आराधना केली, तट जागच्या जागची जमीन दोष झाले. ज्यावेळेस दावीद गल्ल्याचा समोर आला, गल्ल्यात फार धिपाड होता, दाविदाने प्रार्थना केली. ज्यावेळेस दानिएल सिंहाच्या गुहेत आला, दानिएलाने प्रार्थना केली. शद्रक, मेशक, अबेदनगो अग्नीच्या भट्टीत होते, त्यांनी प्रार्थना केली. जस योना माशाच्या पोटात होता, त्याने प्रार्थना केली. जस येशू ख्रिस्त कबरेमध्ये होता, तो प्रार्थना करत होता. जस पौल हा जहाजामध्ये होता, तो प्रार्थना करत होता. मी हजारो उदाहरणं प्रार्थनेचे सांगेल, मी हजारो शब्द प्रार्थनेचे बोलेल. प्रार्थनेशिवाय कधीच काही होणार नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आपल्या प्रार्थनेत वाढत राहा, प्रार्थनेमध्ये आग्रह ठेवा, प्रार्थनेमध्ये चिकाटी ठेवा, प्रार्थनेमध्ये तल्लीनता आणि मलिनता ठेवा. प्रार्थना कधी केली, कधी थांबवली, अशा स्थितीत नका जाऊ. प्रार्थना सातत्याने, निरंतर, कंटिन्युअसली करत राहा. आज मी आपल्याला देवाचा दास आहे ना, त्याने आव्हान करत आहे. आपल्या जर प्रार्थना बंद झाल्या असतील, आपल्याकडून जर प्रार्थना होत नसतील, आपण जर प्रार्थनेत मागं पडलेले असाल, तर हा संदेश आपल्या हृदयात जाऊ आणि एक प्रार्थनेची नवीन सुरुवात घेऊन येऊ. हा संदेश आपल्या हृदयात जाऊ आणि एक नवीन प्रार्थनेचं संजीवन घेऊन येऊ. प्रार्थनेचं एक नवीन वादळ आपल्या जीवनात येऊ, प्रार्थनेचा उत्साह आपल्या जीवनात येऊ. देवाला आज जर कोणाची गरज आहे, चांगले प्रार्थना करणारे त्याला पाहिजे. आमेन म्हणाल का? इकडून भावांचा आमेन येत नाहीये. जे टीव्ही चॅनल मला पाहत आहे, जो कोणी मला ऐकत आहे, आज देवाचा आत्मा आपल्याला आव्हान करत आहे प्रार्थना करण्यासाठी, प्रार्थनेत वेळ घालवण्यासाठी, आणि प्रार्थनेचा माणूस आणि प्रार्थनेची स्त्री बनण्यासाठी. आग्रहाची प्रार्थना ही कधी कधी एका दिवसात ऐकल्या जाईल, कधी कधी तुम्हाला कबरेत ही घेऊन जाईल. तिथपर्यंत या प्रार्थना कराव्या लागतील. जॉर्ज मुल्यर नावाचे एक फार महान देवाचे सेवक हे इंग्लंडमधून होते. आणि हे जे जॉर्ज आहेत, यांनी 10,000 प्रार्थना केल्या. आणि रेकॉर्ड असं सांगतं, त्यांची ऑटोबायोग्राफी, यांच्या 10,000 प्रार्थना ऐकल्या गेल्या. टाळ्याचं अर्पण देवाला द्या. किती प्रार्थना केल्या? 10,000 प्रार्थना केल्या. यांच्या 10,000 प्रार्थना एक प्रार्थना होती की देवा मला अनाथाचा बाप कर. यांनी 5,000 लेकरांचे हे बाप बनले, अनाथ लेकरांना यांनी सांभाळला. यांची एक प्रार्थना होती, इंग्लंडमध्ये संजीवन येऊ दे. देवाने मोठं संजीवन आणलं. आणि यांच्या 10,000व्या प्रार्थनेत जी शेवटची प्रार्थना होती, त्यात हे आपल्या मित्रांसाठी प्रार्थना करत होते. यांना 5 मित्र होते, आणि हे या 5 मित्रांसाठी कळकळून प्रार्थना करत होते, आणि विशेष प्रार्थना करत होते की या 5 मित्रांचं तारण व्हावं. हे जे 5 मित्र आहेत, यांनी येशूचा स्वीकार करावा. हे जर माझे मित्र आहेत तर मला यांना नरकात पाहायचं नाही. हे जे माझे मित्र आहेत त्यांचा नाश होता कामा नये. आणि म्हणून जॉर्ज मुल्लरने त्यांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. काही महिने गेले, आणि काही महिन्यानंतर या 5 पैकी एका मित्राचं तारण झालं. आमेन. एक मित्राने आपलं जीवन प्रभूला दिला. जॉर्ज मुल्लरने पाहिलं की एक व्यक्ती तारला गेला. 4 बाकी ते प्रार्थना करत राहिले, प्रार्थना करत राहिले. 10 वर्षानंतर
2 मित्रांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. किती वर्षानंतर? 10 वर्षानंतर. ते प्रार्थना करतात, ते म्हणले 1 आला, 2 आले, अजून 2 बाकी आहेत. 25 वर्षानंतर आणखीन एका मित्राने आपलं जीवन प्रभूला दिलं. 4 मित्र जे आहेत ते देवाकडे आले आणि आता जॉर्ज मुल्लर जे आहेत अशा स्थितीमध्ये आले की ज्या ठिकाणी आम्ही पाहतो 5वा उरलेला आहे. 5वा जो आहे तो सुटलेला आहे. आणि आम्ही पाहतो 63 वर्षाचे जॉर्ज मुल्लर असताना, 63 वर्ष आणि 8 महिने यांना देवाज्ञा झाली. हे मरण पावले. 4 तारले गेले, 1 सुटलेला आहे. सर्व जगातले मोठे मोठे देवाचे सेवक तिथं जमले. यांचं फ्युनरेल चालू आहे. आणि फ्युनरेल चालू असताना त्या ठिकाणी हे 5 मित्र आहे. 4 जणांचं तारण झालेलं, 5वा तसाच आहे. आणि ते फ्युनरेल चालू असताना या जो 5वा मित्र आहे याचा देवाने ताबा घेतला आणि तो रडत 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 त्या ठिकाणी आम्ही पाहतो की 63 वर्षानंतर त्याने त्या कबरेवर आपलं जीवन प्रभूला दिलं. निरंतर प्रार्थना करा, सातत्याने प्रार्थना करा, आग्रहाची प्रार्थना करा, कळकळून प्रार्थना करा, अखंड प्रार्थना करा. प्रार्थना कधीच मरत नाही. प्रार्थना करणारे कधीच हारत नाही. प्रार्थना करून सोडून देऊ नका. एकदा ट्राय करून थांबू नका. निरंतर 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 प्रे विदाउट सीझिंग. आणि ही जी निरंतराची प्रार्थना आहे, ही जी मागण्याची प्रार्थना आहे, ही जी शोधण्याची प्रार्थना आहे आणि जी खटखटण्याची प्रार्थना आहे ना, ही एक ना एक दिवस त्या ठिकाणी दरवाजा उघडल्याशिवाय राहणार नाही. कल्पना करा, 63 वर्षाचा काळ हा छोटा काळ नव्हता. पण आनंदाची गोष्ट ही आहे, 5 मित्रांचं तारण झालं. आमेन बोला, हालेलुया. प्रार्थनेचे पुस्तकं वाचा, प्रार्थनेच्या सेवकांबद्दल वाचा, प्रार्थना योद्ध्यांबद्दल वाचा, यांच्या जीवनाचा अभ्यास करा. हे कशा प्रकारे प्रार्थनेत वाढले, यांनी कसं आपलं जीवन प्रार्थनेमध्ये घडवलं आणि देवाने त्यांना कसं लज्जित आणि फज्जित होऊ दिलेलं नाही. आज माझी देवाच्या पायाजवळ हीच प्रार्थना आहे. जर व्यसन सुटत नाही तर तुला प्रार्थनेची गरज आहे. जर गुपित पापातून बाहेर येत नाही, तुला प्रार्थनेची गरज आहे. जर आत्मिक वाढ होत नाहीये, तुला प्रार्थनेची गरज आहे. जर विश्वासात डळमळलाय भावा आणि बहिणी, तुम्हाला प्रार्थनेची गरज आहे. प्रार्थना असं बळ आहे जे शत्रूवर तुम्हाला फळ देणार आहे, शत्रू तुम्हाला विजय देणार आहे. आणि मग जेवढ्या प्रार्थनेशिवाय जगत असतील त्यांच्या जीवनात निराशा ठरलेली आहे, त्यांच्या जीवनात अश्रू ठरलेले आहे, त्यांच्या जीवनात वादळ ठरलेलं आहे, त्यांच्या जीवनात फॉल डाऊन ठरलेलं आहे. पण जे प्रार्थनेत जगत आहे त्यांच्याही जीवनात हे येईल, पण ते त्यात सापडणार नाही, ते त्याच्यावर विजयी होतील. आमेन म्हणा. काय संदेश आहे चर्च आपला? आग्रहाची प्रार्थना. जे देवाचे प्रिय लेकर आहेत, जे देवाचे प्रिय मुलं आहेत, ते निरंतर प्रार्थना करतात. ते प्रत्येक परिस्थितीत प्रार्थना करतात. तुमचा आमेन येत नाहीये. मला माहिती आहे प्रार्थनेचा कंटाळा भरलाय. मला माहिती आहे प्रार्थना न करण्याचे रोग अनेकांना झाले. मला माहिती आहे प्रार्थना करण्याचा आळस अनेकांच्या जीवनामध्ये आहे. मला माहिती आहे प्रार्थना करण्याचा लोड आणि बोजा अनेकांच्या जीवनामध्ये. आम्हाला सगळं आवडेल. आरशासमोर कितीतरी वेळ घालू, ब्युटी पार्लरमध्ये कितीतरी वेळ घालू, मोबाईलमध्ये कितीतरी वेळ घालू, मैत्रिणींमध्ये कितीतरी वेळ घालू, किचनमध्ये कितीतरी वेळ घालू, कामावर वेळ घालू, प्रवासात वेळ घालू, पिकनिक मध्ये वेळ घालू. गुडघ्यावर नाही, चर्च मध्ये नाही, देवाच्या पायाजवळ नाही. या जीवनातून बाहेर यावं लागेल. एकच जीवन आहे. या जीवनामध्ये देवाचा खास बनावं लागेल. देवाचा खास बनायचंय का चर्च? तुमच्या दशांशाने खास बनणार नाही, तो वेगळा भाग आहे. सोशल वर्कने खास बनणार नाही, तो वेगळा भाग आहे. खास जर बनायचंय तर हृदय उडं करावं लागेल आणि प्रभूवर जुडावं लागेल. आमेन. बोलो यीशु मसीह की. जो प्रार्थना करते हैं ओ बनते यीशु के खास. जो प्रार्थना करते हैं ओ बनते यीशु के मैं पीछे नहीं मुड़ना, मैं करना ये विश्वास. मागा म्हणजे मिळेल, मागत राहा म्हणजे मिळत राहील, शोधा म्हणजे सापडेल, शोधत राहा म्हणजे सापडेल. धोका म्हणजे तुमचं उघडलं जाईल, धोक्यात राहा म्हणजे उघडलं जाईल. प्रत्येक विजलेलं हृदय पेटल्या जाऊ दे, प्रत्येक विजलेलं हृदय पेटल्या जाऊ दे. बेचैन कर तुझ्या मुलीला, बेचैन कर तुझ्या मुलाला. ज्या लोकांचं तारण झालंय, ज्या लोकांना तू मोठ्या कामासाठी निवडलंय, ज्या लोकांना तू अभिषेक केला, प्रभू ते प्रार्थनेशिवाय जीवन जगता कामा. जो विश्वास करते हैं ओ बनते यीशु के खास.
जो प्रार्थना करते हैं ओ बनते यीशु के दास। आपल्या दोन्ही हात वर करो। मैं पीछे नहीं मुड़ना, मैं करना है विश्वास। प्रभू मला अभिषेक कर, माझ्या पत्नीला अभिषेक कर, माझ्या लेकरांना अभिषेक कर, माझ्या बहिणींना माझ्या भावांना अभिषेक कर। निरंतर प्रार्थनेचा, चिकाटीच्या प्रार्थनेचा, आग्रहाच्या प्रार्थनेचा, अखंड प्रार्थनेचा अभिषेक दे प्रभू। मला पापावर विजय पाहिजे, मला व्यसनावर विजय पाहिजे, मला जगावर विजय पाहिजे, मला सैतानावर विजय पाहिजे, मला वादळावर विजय पाहिजे, मला लेकरांच्या जीवनात बदल पाहिजे, मला सोसायटीमध्ये बदल पाहिजे, मला माझ्या देशात बदल पाहिजे, मला माझ्या कुटुंबात बदल पाहिजे, मला स्वतःत बदल पाहिजे। मला प्रार्थनेचा अभिषेक कर। जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे यूट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा। याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही। गॉड ब्लेस।